हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 10वा. भक्त मुक्त असतो. सूत्र क्रमांक 76. भक्तिशास्त्राणी मननीयानी तद्वर्धक कर्माण्यपि करणीयानी. भक्तिशास्त्राचं मनन करावं, भक्ती वृद्धिंगत होईल अशी कृती करावी. भक्तीमधून मुक्ती प्राप्त होणे ही भक्तीची आणि भक्ताची अंतिम अवस्था आहे. भक्ताने मुक्ती प्राप्त होण्यासाठी सतत भक्तिशास्त्राचे मनन करावे. भक्तिशास्त्राचे मनन केल्याने भक्ती आपोआप केली जाते. महत्त्वाचे म्हणजे भक्तीचे शास्त्र मनन करण्यासारखेच आहे. मनन हा भक्तिशास्त्राचा गाभा आहे. कारण भक्तीमध्ये मनन करण्याव्यतिरिक्त अन्य काही करणे शक्यही नाही. भक्तीचे शास्त्र आहे परमात्म्याच्या चरणी संपूर्ण समर्पण. भक्त स्वत्व विसरतो. भक्त परमात्म्याच्या चरणी संपूर्ण शरण होतो, लीन होतो, स्वतःला त्याच्या चरणी अर्पण करतो. तो म्हणतो की मी एक क्षुल्लक, अतिलहान, अडाणी, पापी जीव आहे. तू आहेस एवढेच मला माहीत आहे, परंतु मला तुझा ठाव ठिकाणा माहीत नाही. तू कोठे असतोस ते मला कळत नाही. तू निराकार अरूपा आहेस, त्यामुळे मला तू अदृश्य आहेस. मला तुझ्याकडे यायचे आहे. तुझ्याकडे येण्यामधील माझी अडचण मी तुला सांगितली, तेव्हा आता तूच माझ्याकडे ये. तुला ते शक्य आहे. मी येथे तुझी वाट पाहत थांबलेला आहे. तू भेटेपर्यंत मी तुझे भजन पूजन करत तुझी वाट पाहत बसलेला आहे. केव्हा यायचे ते तूच ठरव. संसारात कसे वागावे ते मला कळत नाही. मी चांगले तेच करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून काही वाईट झाले तर ती बुद्धी तूच दिलेली आहे हे तू लक्षात ठेव. एकदा परमात्म्याच्या चरणी अर्पण झाल्यावर भक्त आता स्वतःवर काहीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही. परमात्म्यावर सर्वस्व सोडून तो भक्ती करायला मोकळा झालेला असतो. अशावेळी भक्त भक्तिशास्त्राचे केवळ मनन करू शकतो. चिंतन केले की बुद्धी वापरण्याची, निर्णय घेण्याची जबाबदारी आली की त्यापाठोपाठ अहंकार आला. त्यापेक्षा मनन केले की आपोआप मन न अवस्था प्राप्त होते. त्यामुळे ज्याचे मनन करावे तेच आपल्या हातून कृतीत उतरते. भक्तिशास्त्राचं मनन करावं, त्यामुळे ज्याचे मनन करावे तेच आपल्या हातून कृतीत उतरते. त्यासाठी त्याला भक्ती वृद्धिंगत होईल अशा कृतीची जोड द्यावी. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नवविधा भक्ती अंगी बाणणावी. श्री भागवतात नवविधा भक्ती दिली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधामध्ये 4थ्या दशकात यावर एक स्वतंत्र समास लिहिला आहे. परमात्म्याचा महिमा श्रवण करावा. या व्यतिरिक्त इतर काहीही ऐकू नये. कारण जे आपण ऐकतो त्याचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होत असतो. यास्तव एका परमात्म्याशिवाय इतर गोष्टी ऐकणे टाळावे. म्हणजे भक्तीला पूरक आणि अनुकूल असे विचार वृद्धिंगत होत जातील आणि भक्तीला प्रतिकूल असे विषय आपल्या मनात येणार नाहीत. नेहमी सत्संग करावा. सत्संगाचा महिमा महान आहे. स्वतःला भजन कीर्तन करता आले नाही तर सत्संग फार उपायकारक ठरतो. जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा सत्संग करावा. तेथे भक्तगण परमात्म्याचा महिमा गात असतात. महत्त्वाचं आहे की ते महिमा गात असतात, त्यावर चर्चा करत नसतात. त्यात आपण सामील व्हावे. भक्तगणांबरोबर नाचावे, डोलावे, गावे, तल्लीन होऊन स्वत्व विसरून जावे. इतर वेळी सतत नामस्मरणात जपजाप्य करण्यात व्यग्र असावे. आपले विहित कर्म करत असावे. परंतु एका बाजूला प्रभूचे अवीट असे मधुर नाम घेत असावे. एक क्षणभरही नामस्मरणाशिवाय राहू नये.
तसे झाल्यास आपण वेळेचा अपव्यय केला आहे असे समजावे. आपला फावल्या वेळी परमात्म्याच्या चरणाशी सेवेला रुजू व्हावे. जे काम करत असू ती परमात्म्याची सेवा आहे असे पक्के लक्षात घेऊन काम करावे. नित्य नियमाने परमात्म्याचे पूजन करावे. त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे. आपण परमात्म्याचे दास आहोत हा भाव नेहमी बाळगावा. यामुळे परमात्म्याचे मनन सतत होत राहून क्षणोक्षणी भक्ती वृद्धिंगत होत जाईल. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 77, सुखदुःख इच्छा लाभ आदी त्यक्ते काले प्रतिक्षण माने क्षणार्धमपि व्यर्थन नेयम. सुख दुःख इच्छा लाभ इत्यादी गोष्टींचा त्याग होण्याची वाट पाहत क्षणार्धही वाया घालवू नये. परमात्मा प्राप्त होण्याचे ठिकाण म्हणजे तुम्ही आत्ता जेथे आहात बरोबर तीच जागा होय. तसेच परमात्मा प्राप्त होण्याची वेळ म्हणजे आत्ताची जी वेळ आहे तीच वेळ होय. तुम्ही आता जेथे आहात तीच परमात्मा प्राप्त होण्यासाठी सर्वात पवित्र आणि योग्य जागा आहे. तसेच आत्ता जी वेळ आहे तीच वेळ परमात्मा प्राप्त होण्यासाठी सर्वात शुभ आणि योग्य वेळ आहे. याचा अर्थ असा आहे की परमात्म्याची उपासना सुरू करायला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. माणसाचा जन्म आत्मप्राप्तीसाठीच झालेला आहे. तेव्हा अगोदरच इतके जन्म उशीर झालेला आहे. आता आणखी वाट पाहून आणखी उशीर करू नका. जितका उशीर कराल तितके परमात्म्यापासून तुम्ही दूर जाल. मी अमुक करीन, मी तमुक मिळवीन, आधी अशी व्यवस्था करतो आणि मग परमात्मा प्राप्तीच्या मार्गी लागतो असे म्हणणे म्हणजे परमात्मा प्राप्तीची योग्य आणि शुभ वेळ मुहूर्ताची वेळ टळून जाणे होय. मला एक मित्र म्हणाले की माझे शरीर चांगलेच सुटले आहे, पोट फारच मोठे झाले आहे, यावर औषधांचा काही उपयोग होत नाही म्हणून योगासने शिकायची आहेत. परंतु आता 4च वर्षाने नोकरीतून निवृत्त होईन तेव्हा मग प्रकृतीच्या मागे लागेन असे म्हणतो. 4 वर्षानंतर त्यांना अजून 4 वर्षे खास सल्लागार म्हणून नेमणूक मिळाली. मग कसली आसने आणि कसला योग. असे म्हटले जाते की न्यायाला विलंब लावणे म्हणजे न्याय न देणे आहे. तसेच परमात्मा प्राप्त करणे पुढे ढकलणे म्हणजे जो प्राप्त करणे टाळणे होय. उद्या कधीही उगवत नसतो. बरेच जण असे म्हणतात की म्हातारपणी देवदेव करू, आत्ता जवान आहोत, मजा करूया. परंतु अशांना समजत नाही की वास्तविक बालपण तारुण्य हेच उपासना करण्याचे योग्य वय असते. लहानपणी आपण निरागस असतो. आपण जे वागतो ते सहजच आचरण करत असतो. त्यात मुद्दाम असे काही केलेले नसते. पुढे मग आपल्याला जसजसे जगताचे त्याच्या व्यवहाराचे ज्ञान होऊ लागले तसे समजते की आपण जे वागत आहोत त्याला सत्य असे म्हणतात आणि आपण असे केवळ अजाणतेपणे वागत आहोत. याचा अर्थ जाण म्हणून काही वेगळी आहे. त्या जाणीवेत सत्य याचे अनेक पैलू आहेत. त्यात व्यावहारिक सत्य असा सत्याचा एक पैलू आहे. त्यात चक्क असत्य वागायचं असतं. कोणाला बरे वाटावे, कोणी दुखावला जाऊ नये, शिष्टाचार म्हणून 4 जणात अब्रू वाचविण्यासाठी, मान मरातब सांभाळण्यासाठी किंवा अशाच काही कारणाने बेगडी कृत्रिम हसून सरळ खोटे बोलून ते सत्य आहे असे भासवायचे असते. या अशा आपल्या आणि इतरांच्या वागण्यामुळे आपल्याला इच्छा, वांछा, वासना, कामना, अपेक्षा निर्माण होतात. त्या आपण आपल्याकडून पूर्ण करण्याचा अगदी आटोकाट प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. परंतु या विश्वात आजपर्यंत एकही असा मनुष्य नाही की जो पूर्ण तृप्त झाला आहे. यामुळे प्रत्येकाच्या मनात त्याच्या अपुऱ्या इच्छांची एक सावली सतत त्याच्या जीवनाबरोबर वाहत असते. या सावलीच्या छायेत माणूस सतत व्यवहार करत असतो. यामधून तो कधीही बाहेर पडत नाही. याला एकमेव अपवाद म्हणजे योगी. कारण योग्याला योगप्राप्तीमुळे झालेल्या किंवा असलेल्या इच्छा तृप्त करण्याची इच्छाच राहत नाही. त्यामुळे मग नवीन इच्छा निर्माण होणे थांबते.
त्यामुळे तो या इच्छाशक्तीच्या दुष्ट चक्रामधून बाहेर पडतो. यास्तव देवर्षी नारद मुनी येथे सांगत आहेत की सुख, दुःख, इच्छा, लाभ इत्यादी गोष्टींचा त्याग होण्याची वाट पाहत क्षणार्धही वाया घालवू नये. एक नव्हे अर्धा क्षणही वाया घालवू नका. हरिओम.